ते तरुण तडफदार लोकप्रिय आणि उत्साही सरपंच सुहास आनंदराव खाडे, ग्रामपंचायतीचे उपसरपंच विनोद संजय गायकवाड, ग्रामपंचायतीचे सर्व सन्माननीय सदस्य श्रीयुत आरबामा थोरवत, अभिलाष कांबळे, गावचे सरकार सरपंच आणि या ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच तसेच सन्मानित माजी सरपंच माजी अलकाताई गिरीश कंदे, तसेच आपल्या प्रतिभा जाधव या सगळे सगळे ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले आहात. त्या विशेष करून आपल्या नवीन पतसंस्थेचे चेअरमन गजानन बापू मगदूम आणि ह्या परिसराने ह्या दूरच्या परिसरातले ज्या महिला पुरुष आणि जे मुलं जमलेले आहेत त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. गेल्या 2-3 महिन्यापासून इथं काही महिला बसायला असतात. त्यांची चर्चा अशी चालू होती की गावातल्या सरपंचाने आणि सदस्यांनी आपल्या गल्लीत भरपूर कामं केल्या आणि लोकांचं सगळ्या दृष्टीने समाधान झालं. या ठिकाणी पाण्याची जरा रड होती अगोदर, पण सरपंचांनी सगळी पाईपच बदलून टाकली या भागातली. आता पाण्याची कुणाची तक्रार या भागात नाही आणि त्यात होतं रस्त्याची तक्रार, पण रस्त्याची पण कॉन्क्रीट करण्याची कामं अतिशय मजबूत या ठिकाणी झाली. गटारीची तर अंडरग्राऊंडचं काम असं झाले तुम्हाला पाणी कुठं काही दिसणार नाही. त्यामुळे इथं डासाचं वगैरे काही तसा प्रॉब्लेम सध्या नाही. काही ठिकाणी रस्ते थोडे राहिलेले आहेत, ते बजेटमध्ये भरती नाही म्हणून झालेलं नाही. बरोबर मला वाटतं 30-40 लाखाची कामं एवढे परिस्थिती केलेली आहेत. त्यांना साथ सगळे आपल्या सन्मान्य सदस्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे महिलांचा विचार असा होता की बाबा ते सरपंचांना करूया. मग काल कोणाच्या झाली सरपंचाबरोबर सरपंचांना साथ देणारे जे सदस्य आणि सदस्य आहेत तर आपल्या पद्धतीनं ह्या भागाच्या पद्धतीने आपण करूया असा काल विचार झाला आणि आज नुसते कार्यक्रमामध्ये झालेलं आहे. तर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करून एक 4 शब्द मी तुम्हाला या भागाच्या वतीने सांगतो. तर बघा, तर आता या ठिकाणी आपल्या आजच्या कार्यक्रमाचं एक विशेष असं आहे की 19 तारखेला सरपंचांचा वाढदिवस होता. महिलांकाळमध्ये त्यांचं पण आपण वाढदिवस कार्यक्रम आहे. तसंच सरपंचांचा लग्नात पण वाढदिवस आणि ते सगळ्याचं औचित्य साधून या ठिकाणी सगळं कार्यक्रम करायचं आहे. तर तुम्हाला मी सांगितले या ठिकाणी बऱ्याच गायचे होते, पण सरपंच आणि त्यांना पाठिंबा देणारे सर्व सदस्य आहेत या ठिकाणची सगळी कामं मार्गी लावलेली आहे. तुम्हाला विशेष करून जर बघायला झालं तर ह्या भागातच नाही तर गावातला बहुतांश भाग तुम्हाला रस्ते, गटारी, पाण्याची सोय सगळीच दिसते. तुम्हाला गावात बऱ्याच ठिकाणी पाण्याची याला पाणी येत असे धडाकेबाज सरपंच आणि त्यांना पाठिंबा देणारे धडाकेबाज सदस्य या गावाला लाभल्यामुळे खरं तर हे आपलं भाजी समजायला पाहिजे. विशेष करून बघितला तर सर्टिफिकेट केल्या तर तुमचं तुम्हाला कळून येईल. त्याशिवाय बस स्थानकाचं काम सुद्धा अगदी नवीन आहे. तुम्ही जर बसमध्ये अगदी बसताना माणसाला समाधान वाटायला पाहिजे असं तुम्ही काम केलेलं आहे. त्याशिवाय त्याचे 5 दुकान गाळे सुद्धा ग्रामपंचायतीने आपल्या फंडाचं बांधल्यात. 1 रुपया सुद्धा पुन्हा विचार तुम्ही घेतला आणि चालू आहे. आता सुद्धा जे एक अंगणवाडीचे काम मंजूर झाले, पाण्याची रस्त्याचं काम मंजूर झाले, आर्जीवाड रस्त्याचं काम मंजूर झाले, घालवाड शिरोड रस्त्याचं काम मंजूर झाले. या घालवाड आता जो रस्ता आहे आर्जीवाड ते 5-20 बोर्डापर्यंत मला रस्ता आहे आणि कनवाड शिरोड त्या माध्यमातून चालूच आहे. आमदार साहेब पण म्हणजे अगदी जवळचे सरपंच असल्यामुळे हे सगळी कामं तुम्हाला आता दिसायला लागल्या. हे आपला कार्यक्रम अगदी किरकोळ आहे. खरं तर मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करायला पाहिजे, पण या भागात जाणं मोठी लोक बोट म्हणजे अजून केलेलं आहे. तर मला असं वाटते की पहिल्यांदा तर
अशा या खराडीच्या सरपंचाचा तिथे आपण सत्कार करणार आहोत. तर अशा छोट्याशा भागातनं आणि विशेष करून महिलांच्यातनं त्या सरपंच आणि सदस्यांचा सत्कार करावा अशी योजना येते किंवा असं तुमच्याकडनं व्यक्त होते भावना. ही खूप मोठी गोष्ट आहे. तर पहिला आपण सरपंचांचा सत्कार करू. सरपंचांचा सत्कार परशुराम खराडे नातेसाहेब दूध संस्थेचे चेअरमन यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. सरपंचांनी जी काही कामं केली तुमच्या गल्लीत असो गावात असो ते सगळे काकांनी सांगितलेलं आहे. ते सोडून सुद्धा इतर सामाजिक कार्यात सुद्धा सरपंच अगदी धडाडीनं भाग घेतात. अगदी आपल्या गावातील लहान मुलांना कुस्तीची ओढ लागावी म्हणून कुस्तीचं मैदान दरवर्षी ठेवलं जातं. त्यानंतर ज्या घरात मुलगी जन्माला आली तिला 2100 रुपये तिच्या नावावर ठेवले जातात ग्रामपंचायतीच्या वतीने. त्यानंतर पाण्याचा टँकर आहे, घंटा गाडी आहे. जे विद्यार्थी बजरंगबली करिअर अकॅडमीच्या माध्यमातून उत्तीर्ण होतात त्यांचा सत्कार सुद्धा दरवर्षी घेऊन त्यांना उत्साह आणि त्यांना प्रेरणा मिळेल असं काम त्या सरपंच आणि सदस्य बॉडीच्या माध्यमातून दरवर्षी केलं जातं. अशा या सरपंचांचा सत्कार परशुराम खराडे श्री नाथाजी नाईक दूध संस्थेचे चेअरमन यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर त्यांना साथ देणारे त्याच पद्धतीनं अशा या कमी वयात सरपंच या पदाची जबाबदारी व्यवस्थित सांभाळत असताना आपल्या तालुक्याचे आमदार यड्रावकर साहेबांच्या त्यांची चांगली ओळख आहे आणि त्या ओळखीचा फायदा घेऊन त्यांनी भरपूर निधी असा आपल्या गावामध्ये आणलेला आहे. आणि त्यांना या कामामध्ये साथ देताना जे काही ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार आपण करणार आहोत. तर प्रथमतः अभिजित कांबळे ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार संजीवन कुंद्रे यांनी करायचा. त्यानंतर यांनी करावा तुम्ही त्यांना लतीफ फकीर यांनी करावं. अलका खंडे माजी डेप्युटी सरपंच इंद्रजित सरनोबत यांचा सरकार अरुण बंद्रे जात्या माजी त्यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे वरिष्ठ संस्थेचे चेअरमन गजानन बापू मोठू यांचा सत्कार दत्ता पाटील काका तुम्ही करा असं मी तुम्हाला विनंती करतो. आपण ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांचा सत्कार करावे. वरील पतसंस्था स्थापन करून त्या पतसंस्थेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करून अतिशय चांगली अशी पतसंस्था सांभाळल्या आणि त्यामुळे बऱ्याचशा कार्या ठिकाणी आपण केला.
त्यांचं सुद्धा काम अगदी उल्लेखनीय आहे. महिला सदस्य अलका कंटे यांचा सत्कार शांता फडतारे यांनी करावा. मला जर नाव माहिती नाही गल्लीतली काय तर वेळवाकडे गेलं आयफोन प्रतिभा परीट वहिनी प्रतिभा परीट वहिनी यांचा सत्कार अश्विनी परीट मॅडम यांनी करावा. उपक्रम असतात त्यामध्ये हे भाग घेतात. महिला दिन असो किंवा इतर कोणती ऍक्टिव्हिटी असो महिलांसाठी. त्यानंतर त्यांचा सत्कार संपदा खराडे यांनी करावा. आता हा सत्कार झाल्यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले मान्यवरांचा फुलापुष्प देऊन आम्ही सत्कार करणार आहोत. त्यामध्ये माजी सरपंच भारत कांबळे साहेब, कुमार खोत साहेब, करीमा यशवंत काका त्यांचा फुल देऊन सत्कार आता हा सत्कार समारंभ झाल्यानंतर त्यामध्ये या गल्लीमध्ये झालेल्या विकास कामांच्यासाठी तुम्ही ग्रामपंचायतीचा सत्कार केला. तशाच पद्धतीनं या गल्लीमध्ये 4-5 मुलं सरकारी नोकरीमध्ये स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरती झाली. विद्यमान सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते आम्ही या ठिकाणी घेणार आहोत. तर यामध्ये पहिला पराग यशवंत सोनार आणि MPSC क्रॅक करून कृषी सेवक या पदावरती त्यांची आता नियुक्ती झाल्या. त्यांचा सत्कार या ठिकाणी नालवा गावाचे सरपंच सुहास खाडे यांच्या हस्ते आम्ही करणार आहोत. तर त्यांना विनंती करतो पराग सोनार यांचा त्यांनी सत्कार करावा.
नेव्हीमध्ये भरती झाल्याबद्दल केंद्रीय सरनोबत सरकार यांनी त्यांचा सत्कार करावा. अरुण काकांच्या सुनबाई देशवंतच्या मिसेस रेणुका कोंद्रे यांनी वकिलीची परीक्षा देऊन त्यामध्ये प्रावीण्य मिळवलंय आणि त्या सध्या अगदी उत्कृष्ट अशा वकील आहेत. तर त्यांचा सन्मान आपण प्रतिभा परिवहिनी यांनी करावा तर या ठिकाणी कोतवालची परीक्षा उत्तीर्ण झालेला विश्वजित हजारे आपल्या ठिकाणी हजर नाही आहे. तर त्याला सुद्धा समस्त ग्रामस्थांच्याकडून उपस्थित शुभेच्छा. आणि आता या सत्कार केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देतो. यानंतर काय सगळ्या कार्यक्रमामध्ये केले सामाजिक युवा सेनेचे अध्यक्ष आणि आमच्या पंचायतीच्या कार्यक्रमात सतत अग्रेसर असणारे गावात तर असतात, पण आमच्या ग्रामपंचायतीच्या कामासाठी सतत आम्हाला उपयोगी पडणारे राजेशरावजी खाडे यांचा पण सत्काराचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि आपल्या ग्रामपंचायत सरपंच आहे ते करावं असं मी त्याला विनंती करतो. तर हा सगळा कार्यक्रम संपल्यानंतर अजून मनोगत हे कार्यक्रम करताना खूप आनंद वाटतोय की आमच्या गावचे लाडके सुपुत्र खाडे साहेब सरपंच व ग्रामपंचायतचे सर्व कमिटी महिला कमिटी भगिनी त्यांचं सगळ्यांचं कौतुक करावं असं वाटतं की आम्ही ज्यावेळी प्लॉट घेतले त्यावेळी काळं चिखल रान होतं आणि यायचं जायचं चिखलातून आम्हाला खूप त्रास होत होता आणि त्यामध्ये पाणी नळाचं पाणी बारीक येत होतं. एक दिवस आम्हाला पाणी पुरत नव्हतं, पण शेजार धर्म म्हणून बाबासाहेब मामाने आम्हाला सहकार्य केलं की बोरचं पाणी पुरवत होतं. त्यावेळी आम्ही तक्रार केल्यानंतर पाईपलाईन बदललं, गटारी केले, पाईपलाईनचं पाणी मोठं करून दिलं आणि हे रस्ता सगळं चांगलं करून दिलं. आज मुलं बाळं आमची अगदी आनंदाने रस्त्यावर खेळतात. त्याचं श्रेय सगळं खाडे साहेब माझ्या सरपंच साहेबांना व कमी ग्रामपंचायतच्या समितीच्या कमिटीच्या लोकांनी मी देते. आणि खूप खूप मला आनंद वाटला की आमचं ह्या ब्राह्मणपुरीचं गोकुळनंदन केलं असं वाटते. म्हणून मी सगळ्यांना
ग्रामपंचायत सर्व सदस्य, संस्थेचे पदाधिकारी तसेच माझ्या सर्व महिला भगिनी व बंधू पुरुष या सर्वांना प्रथमतः माझा नमस्कार. आज आम्ही 4 वर्ष झाली 3.5 वर्ष झाली काम करतोय, पण एवढं छान काम झालंय म्हणजे आमचं कौतुक मी असं सांगणार नाहीये, पण कामात हाऊस म्हणा सगळे प्रत्येक जण पॉझिटिव्ह राहिले. प्रत्येक काम असू दे, विकास काम असू दे, कुठली किरकोळ तक्रार असू दे, सगळ्यांनी सहकार्य केले. आणि आज ब्राह्मणपुरीचा कायापालट तर झालेलाच आहे, पण ह्या आमच्या कामाची पोचपावती म्हणून महिला वर्ग आणि बंधू वर्ग या वर्गांनी आम्हाला इथं बोलवून आमचं कोण कौतुक केलं, त्याबद्दल मी ग्रामपंचायतीमार्फत सर्वांचं आभार मानते. जमलेले सगळे वरिष्ठ वर्ग, ग्रामपंचायत सदस्य, मित्र, सरपंच, काडे आणि गल्लीतले सगळे माणसांना तुमचा मला नमस्कार. आणि हे जे कार्यक्रम केला आहे माहितीच नव्हता, महिलांनी वगैरे सगळ्यांनी मिळून केला आहे. चांगलेच नियोजन आहे, कारण सरपंचांनी आणि आमच्या ग्रामपंचायतीने जेवढे कामं जे आता केल्यात आमच्यासाठी जास्त नाही, पूर्ण गावातच जी कामं केल्यात ते आपल्या सर्वांच्या डोळ्याला दिसतच आहेत. तर त्याची एक पोचपावती त्यांना इथपर्यंत मिळाली हीच चांगली आहे. इथूनच आम्हाला म्हणजे त्यांना पण काम करण्याचा उत्साह वाढेल आणि आपल्याला पण त्यांच्याकडून काहीतरी काम करून घेण्याचं पण काहीतरी आशा राहील. आणि हे केलेल्या कार्यक्रमाबद्दल सगळ्यांचा आभार आहे आणि या सगळ्यांनी आमचे काम केल्याबद्दल त्या पदाधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांना मी रात्री 9ला गेलो आमदारांजवळ. रात्री 10:30ला आमदार साहेब आले, तेव्हा आमदार मंत्री होते आणि सरपंच तिथे गेले नाही. सरपंचांनी सांगितलं साहेब असाच निधी द्यावा लागतो. साहेबांनी म्हणजे घरवाला निधी किती द्यायचा, 15 दिवसाला निधी मागायला सरपंच तुम्ही येताय, निधी कसा द्यायचा तुम्हाला. तरी सरपंचांनी म्हणले नाही काय पण करून आम्हाला द्यायला लागतो, कारण ह्या वस्तीत या जायला वाट नाही, पाणी नाही, गटरीचं पाणी जायला मार्ग नाही. मग आमदार म्हणले काय तर तुम्ही पुढल्या टर्ममध्ये ढकलूया. नाही म्हणजे आम्हाला आता काय पण करून 1 महिना 2 महिन्यात आम्हाला ती निधी पाहिजे. मग म्हणले थांबा निधी शिल्लक आहे का बघूया म्हणले आणि त्यांच्या पीएला बोलले. पीएला बोलल्यावर पीए म्हणले हाय निधी आणि काय बघूया. तरी आमदारांनी म्हणले साहेबांनी डायरेक्ट देऊन टाका म्हणले. तर किती लागतोय, तरी सरपंचाने डायरेक्ट सांगितलं 24 लाख रुपये आम्हाला निधी लागतोय. आमदार साहेबांनी पायच पडले, नमस्कार म्हणले 24 लाख एवढा निधी आहे. होय म्हणलं आमदार साहेब, एवढं आमचं ब्राह्मणपुरीचं काम झालं तर पूर्ण घालवाड गावचं काम झाल्यासारखं काय म्हणलं. कारण की या जायला रस्ता नाही, रस्ता उंच आणि डबर गुडघ्यावर डबर. मग आमदार साहेबांनी सांगितलं, आमदार साहेब म्हणले ठीक आहे तुमचं मंजूर करतो आणि 1 महिना परत कामाला सुरुवात करतो. आणि तसंच झालं. मग पॉईंट निघाला पाण्याचा. सरपंचानं आणि सांगितलं आम्ही पाण्याचा. सरपंचाने म्हणले पाण्याचं पॉईंट सांगितलं डायरेक्ट पाईपलाईन टाकले. त्या साईडची पाईपलाईन बदलल्यावर लगेच इकडला पण आणि पॉईंट निघाला. लगेच ती पण दुसऱ्यांदा पाईपलाईन बदलून टाकली. काय बरोबर आहे का? हा. मग असं आता तुम्ही सर्वांनी सरपंच सत्कार केला. आमच्या ग्रामपंचायती युनिट आहे, त्यात सरपंचाला कुठले शब्द सांगितले, सरपंच डायरेक्ट करत नाही म्हणत नाहीत, डायरेक्ट ते विषयच मोडून टाकायचा. जमीन लागते ना नवीन करून टाकायचं. त्यामुळे आणि वैशिष्ट्य म्हणजे काय, सरपंचाचा फोन 24 तास चालू. सरपंचानं म्हणलं अशा अडचण आहे, हे काम करावं लागते. सरपंच लगेच म्हणते ठीक आहे करून टाकूया, तुम्हाला काय जे लागते ते सहकार्य करतो आणि तुम्ही बिंदास्त पळवून करा. आणि आम्हाला वाटते की बाबा असल्या सरपंचांच्या बरोबर काम करायला मिळणं आमचं नशीब म्हणतोय. मी सरपंचाला मला ह्याच्या पुढे सरपंच असं मिळणार का नाही आम्हाला माहिती, कदाचित दुसरं नेतृत्व द्यावेल. त्याचा 5 वर्षात की बाबा असा सरपंच नाही की बाबा हे कुठलं काम सांगितलं आणि तोंडातून न्यायला मिळणार नाही. जे सांगितलंय ते लगेच दुसऱ्या दिवशी त्याला ऍक्शन चालू. आणि कुणाला भांडणं नाही काय नाही, आज शिवाय दिवस उद्या लगेच खांदरात ठेवलंच काय बरं आहे काय जेवलाच काय म्हणून. म्हणजे आणि तुम्ही सगळ्यांनी हा कार्यक्रम घेतला आणि कामाची पोचपावती दिली. तुमच्यामुळे आमचा उत्साह आणि वाढेल आणि वेगानं कामाला लागू. अजून भरपूर काम आपल्या गावात करायचे आणि त्यामुळं सर्वांचा आभार मानतो. सगळ्यांनी आम्हाला मान सन्मान दिला. तसेच ते नवीन आपली करून नोकरी लागले त्यांच्या भावी आयुष्यासाठी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.
त्यांना आगमन झाले त्यांचा सत्कार सुद्धा आपण सरपंच बनवा झाला त्याला ते द्यायचं अरे पण तलाठीपेक्षा कोतवाला जास्त मान असतो रे. तेच म्हणून झालं बरोबर. तर या सगळ्या कार्यक्रमाबद्दल सरपंचाने आपल्या भावना व्यक्त कराव्यात असं मी त्यांना विनंती करतो. वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त आपल्या गावच्या सर्व माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक, सर्व माझे सहकारी मित्र, आपण सर्वांनी बोलवून आमचा सर्वांचा सत्कार आयोजित केला त्याबद्दल मी प्रथमतः माझ्या वतीनं आणि ग्रामपंचायतच्या वतीनं सर्वांचा अगदी मनापासून ऋणी आहे. असा सत्कार होणं आणि त्या सत्कारातनं उतराई होणं ही फार मोठी कमाई आहे. म्हणजे जनतेतून एखाद्याचा सत्कार होतो, एखाद्याच्या कामाबद्दल लोक खुश असतात. ही आपल्या पदार आहे, हा सत्कार नाही तर हे तुमच्या आमच्यावर लादलेला हा बोजा आहे. आणि हा बोजा कमी करणं म्हणजे आमच्या कामाची पोचपावती आहे. आज काम करत असताना, सरपंच म्हणून काम करत असताना माझ्या सर्व सहकाऱ्यांचं आणि विशेषतः माझ्या विरोधी सहकाऱ्यांचं मी फार मनापासून आभार मानतो. मग ती प्रतिभाताई असतील, हरबाताई असतील, गाणबावले वहिनी असतील, की कोणतंही काम करताना सर्वच माझे सहकारी कोणती एखादं काम करत असताना मी असं करायचं आहे. तर आजपर्यंत माझ्या या कालखंडात किंवा सरकारांच्या कालखंडात आपल्या ग्रामपंचायतीचं एक तालुका लेवलला एक क्रेडिट आहे की अजिबात तक्रार नसणारी ही ग्रामपंचायत आहे. आणि ही ग्रामपंचायत काम करत असताना मला सुद्धा त्याची प्रचिती आल्या की एकाही सदस्यानं हे का करायलाय आणि ते का करायलाय कधीही म्हटलेलं नाही. आणि त्यातनं माझा उत्साह वाढत गेला. या उत्साहाच्या पोटी हे काम होत गेलं. काम कुणीही करतं, पण ते काम कसं करावं आणि तिथं टेक्निकली प्रॉब्लेम आहे ते कसं सोडवावं याचं डोकं थोडं लावलं की लोक पण खुश होतात आणि आपलं काम पण होतं. तेच आम्ही केलं. आणि ह्याच कामात सर्व काम करत असताना आमच्या सहकार्यांचं अगदी मी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून कधी त्यांना 11 जणात बोललं तर थोडं अवघड वाटेल, पण ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या 11 जणांचं मी अगदी मनापासून धन्यवाद मानतो. कारण कोणतेही काम करतात आम्हाला इथं बोलवून आमच्या सर्वांचा सत्कार केला त्याबद्दल आपल्या ग्रामपंचायतीच्या वतीनं अगदी मनापासून तुमचं सर्वांचं अगदी हा सत्कार म्हणजे माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा सत्कार आहे. मी माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा सत्कार समजतो. आणि तुमच्या प्रत्येक शब्दाला जागायचं या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मी अगदी मनापासून तुम्हाला शब्द देतो. रात्री अपरात्री कधीही फोन केला तर आमच्या सर्व सदस्यांचं तुम्हाला सहकार्य राहील हे मी माझं अभिवाचन देतो. आणि तुमचं परत एकदा सर्वांचं मनापासून अगदी कळकळीनं अगदी मनापासून धन्यवाद मानतो. आणि मी माझं भाषण थांबवतो. जय हिंद. वाढदिवस आहे, वाढदिवस बापूंनी हार घालावा त्यांना वाढदिवसासाठी त्यांच्याकडूनच आले मला स्क्रिप्ट मला काय स्क्रिप्ट आले बोललास पण तू काय मला काही दिसत
नाही जातो फोटो देव स्वर्गातून आशीर्वाद देतात स्वर्गरुणी Happy birthday to you, Bala. Happy birthday to you. Happy birthday to you, Bala. Happy birthday to you. चेअरमन गजानन बापू बागदो, भारतराव कांबळे, कुमार घोष, सौभाग्यवती तसेच तुम्ही या सगळ्या वेळात वेळ काढून उपस्थित राहिले आणि या आमच्या ज्या सत्काराचा स्वीकार केला त्याबद्दल आमच्या सगळ्यांच्या वतीने आभार मानतो. तसंच तुम्ही सुद्धा कामात व्यस्त असून सुद्धा या कार्यक्रमासाठी उशिरानं जाताना थांबला याबद्दल मी तुम्हा सर्वांचा आभार मानतो. आणि हा कार्यक्रम इथं समाप्त झाला असं मी जाहीर करतो. अल्पोपहाराची सोय या ठिकाणी केलेली आहे. अल्पोपहार घेऊन सर्वांनी मग जायला